इंद्रा राणीला देतो खास गिफ्ट पण राणी नाकारते गिफ्ट. नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. प्रोमो बघण्याआधी आपण मागील एपिसोडची छोटीशी झलक बघूया. तर आता इंद्रा राणीला म्हणतो की तू कितीही माफी मागितली तरी तुला मी माफ करणार नाही. तुला माहिती आहे का तू किती चुकीची वागली आहे माझ्यासोबत. आज तुझी मला खास गरज होती आणि तू मला सोडून आलीस. मला सांग, जर मी तुला असं न सांगता कुठं निघून गेलो तर तुला कसं वाटेल. तेव्हा राणी मात्र रडायला लागते आणि म्हणते की सर, मी तुमच्या पुढं हात जोडते पण असं बोलू नका. आणि तेवढ्यात इंद्रा हसायला लागतो. तो तिची मजा करत असतो. दुसरीकडे आता आबा मालतीला खूप बोलतात पण मालती आबांना खोटं सांगते की ती म्हणते की राणी तिच्या मनाने घर सोडून गेलेली आहे. तिला पश्चाताप झाला आणि ती घर सोडून निघून गेली. आणि आता आबा मालतीला म्हणतात की मी तुम्हाला मूर्ख दिसतो का. मला काही कळत नाही असं तुम्हाला वाटतंय का. आता जी मालती आहे ती मनातल्या मनात म्हणते की तुम्ही कितीही काहीही केला पण ती पोरगी पुन्हा या घरात येणार नाही याची मी पूर्ण सोय केलेली आहे. आता आबा मालतीला म्हणतात की तुम्ही मान्य करा किंवा करू नका पण आज आपला इंद्रा राणीमुळेच वाचलेला आहे. आता मी तिला आणायला चाललेलो आहे. तेव्हा मात्र मालती म्हणते की तुम्हाला वाटतंय ना हे सगळं मी केलं आहे तर चला मी पण तुमच्या सोबत येते. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू. आणि ते दोघे सुद्धा राणीच्या वस्तीकडे निघतात. आता इकडे इंद्रा राणीला एक खास गिफ्ट देतो. तो राणीला मोबाईल गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे फक्त तुझ्यासाठी खास गिफ्ट आहे. पण राणी ते गिफ्ट नाकारते आणि म्हणते की सर, मी हे तुमचं गिफ्ट कोणत्या नात्याने घेऊ. तुम्ही मला बायको मानत नाही तर मी हे गिफ्ट का घेऊ. तेव्हा इंद्रा तिला म्हणतो की तुझा मोबाईल मला वाचवण्याच्या नादात दरीत कोसळा म्हणून घे. तेव्हा मात्र ती त्याचं गिफ्ट स्वीकारते. दुसरीकडे आता इंद्राला आबांची गाडी त्याच दिशेने येताना दिसते आणि दोघे सुद्धा लपून राहतात. पण ती गाडी त्यांच्या जवळ न थांबता ती राणीच्या वस्तीकडे जाते. तेव्हा मात्र राणी इंद्राला म्हणते की सर, मी तुम्हाला नंतर बोलते. आता मला वस्तीवर जाणे जास्त गरजेचे आहे. आता इकडे आबा आणि मालती वस्तीवर पोहोचतात. आता त्या दोघांना तिथे बघून सर्व वस्तीतील लोक त्यांच्या जवळ येऊन उभे राहतात. तेवढ्यात तिथे राणी येते. आता आबा राणीला विचारतात की राणी, तू घर सोडून का आलीस. मला मालती मात्र तिला बोलू देत नाही. तेव्हा आबा मात्र मालतीला चूप करतात. पण राणी मात्र त्यांना खोटं सांगते आणि म्हणते की मला हे सगळं माझ्यामुळेच झालं असं वाटलं म्हणून मी घर सोडून आले. पण आबांना तिचं म्हणणं पटत नाही. दुसरीकडे मालती आता आबांना म्हणते की हिच्यामुळे माझा इंद्रा आज संकटात गेला असता. पण राणी आबांना सांगते की माझा त्यांना खुर्चीवरून लोटून देण्याचा हेतू चांगला होता. जर मी तसं केलं नसतं तर ते चालायला लागले नसते. त्यांना कळालंच नसतं की त्यांच्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास आहे. आता मात्र आबा मालतीला म्हणतात की आता तुमचं यावर काय म्हणणं आहे ते सांगा. पण ती शांत उभी राहते. तेव्हा आबा राणीला म्हणतात की तू महाडिगांची सून आहे. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चाल. पण राणी आबांना म्हणते की जोपर्यंत मालती मॅडम मला निर्दोष मानत नाही तोपर्यंत मी त्या घरात पाय ठेवणार नाही. मी स्वाभिमानाने घरी येईल. तेव्हा आबा तिला म्हणतात की ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण एक लक्षात ठेव, आपल्या घराचे दरवाजे म्हणजे महाडिकांच्या घरांचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच खुले आहे हे मात्र लक्षात ठेव. आणि मी तुझ्या सदैव पाठीशी आहे असं सुद्धा ते म्हणतात. तर प्रेक्षकांनो, आता मात्र राणी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय ती काही घरी जाणार नाही. दुसरीकडे मात्र मालती राणीला काही स्वीकारणार नाही. मालती राणी पुन्हा घरी येणार नाही याची पूर्णपणे प्लॅनिंग करेल. दुसरीकडे मात्र आता इंद्राच्या मनात राणीविषयी भावना जागृत झालेल्या आहेत. त्याला सुद्धा तिच्याशिवाय काही करमत नाही. आता त्याने तिला मोबाईल गिफ्ट दिलेला आहे. त्यामुळे तो आता राणीला दररोज कॉल करेल आणि म्हणेल की राणी तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. पण प्रेक्षकांनो, आता पुढे असं होऊ शकतं की जेव्हा तिच्या घरच्यांना ही गोष्ट कळेल म्हणजे राणीच्या आईवडिलांना ही गोष्ट कळेल तेव्हा मात्र राणीची आई म्हणजे सुरेखा ही राणीला माफ करणार नाही. ती पहिलीच म्हटलेली होती की राणी तुला असे नसले उद्योग कोणा करायचे सांगितलेले होते. इंद्रा सरांना तुला खुर्ची लुटून द्यायला कोणाला सांगितले होते. जर त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर हे कोणाच्या गळ्यात आलेलं असतं असं ती मालती देखील तिथे म्हटलेली होती. आणि मालतीला सुद्धा तिचं जे बोलणं आहे ते पटलेलं होतं. आता सुरेखाला सुद्धा इथे राणीचा जो आहे हा राग आलेला आहे आणि ती आता राणीला इथे घराच्या बाहेर सुद्धा इथे काढू शकते. तिला
या गोष्टीचा आता पश्चाताप होईल की आपल्या मुलीने इथे खूप मोठी चूक केलेली आहे आणि आता तू ह्या घरात राहायचं नाही, असं सुद्धा जी सुरेखा आहे ती आता इथे म्हणू शकते. पण जेव्हा ही गोष्ट इंद्राला कळेल की राणीला तिच्या घरच्यांनी म्हणजे आईवडिलांनी घराच्या बाहेर काढून दिलं, तेव्हा मात्र इंद्रा जो आहे हा इंद्रा राणीला घरी आणण्याचे ते प्रयत्न करेल. परंतु जी राणी आहे ती मात्र घरी येणार नाही, माडिकांच्या घरी ती जाणार नाही. जोपर्यंत ती स्वतःला निर्दोष इथे सिद्ध करत नाही तोपर्यंत ती माडिकांच्या घरात इथे पाय ठेवणार नाही. दुसरीकडे आता ते याच्या मागचा जो षड्यंत्रधारी आहे याचा शोध लावण्याचा प्रयत्न करेल. ज्याने इंद्राचा इथे जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याचा ती आता शोध लावण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. याच्या मागं कोणाचं प्लॅनिंग आहे ती आता इथे शोधण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. कारण की तिला पहिला संशय झालेला होता की हा ॲक्सिडेंट नाही आहे, हा कोणीतरी मुद्दामून इथून घडीला आणलेला प्लॅन आहे. तर आता त्याचा सुद्धा ती इथं शोध लावण्याचे ते प्रयत्न करणार आहे. तिच्यासोबत गोट्यासुद्धा आहे. आता हे दोघे मिळून आता नेमक्या या मागचा जो षड्यंत्रधारी तो कोण आहे हा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे जो विक्रांत आणि उर्मिला आहे हे दोघे मात्र आता इंद्राच्या विरोधात इथे मोठी प्लॅनिंग करण्याच्या तयारीत आहे. कारण की आता त्यांना इथे थांबवण्यासाठी इथे राणी त्यांच्या घरात नाही आहे. त्यांना सर्व जे रान आहे हे मोकळं आहे. त्यामुळे ते आता इथे इंद्राला इथे संपवण्याचा ते प्रयत्न करणार आहे. ती मोठी प्लॅनिंग करणार आहे. कारण की आता इथं इंद्रा चालायला लागलेला आहे आणि चालायला लागल्यामुळे तो आता ऑफिसला त्यांच्या कंपनीमध्ये इथे जाणार आहे आणि तिथे कंपनीत गेल्यानंतर तो आता मात्र जो विक्रांत आहे ह्या विक्रांतला इथे बॉसगिरी जाणार आहे. त्याला इथे ऑर्डर सोडणार आहे आणि ते विक्रांतला इथे पटत नाही. त्याला त्या कंपनीचा मालक व्हायचा आहे. इंद्राला कोणत्याही प्रकारे त्या खुर्चीतून उठून ह्याला खुर्चीवर इथे बसायचं आहे आणि सगळं जे साम्राज्य आहे आबांनी उभं केलेलं ते सर्व साम्राज्य त्याला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. त्यामुळे आता तो इंद्रला इथे संपवण्याची ते खूप मोठी प्लॅनिंग करत आहे. त्यांनी मागेसुद्धा प्लॅनिंग केलेल्या होत्या पण राणीमुळे त्या प्लॅनिंग सर्व फेल झालेल्या होत्या आणि फेल झाल्यामुळे इथे काय झालेलं होतं की त्याला खूप राग आलेला होता. त्यामुळे त्याने आधी काय केलं की राणीला इथे सगळ्यात साईड केलं आणि राणीला साईड केल्यानंतर आता तो पुन्हा इथे त्याचं जे फोकस आहे ते फोकस आता पूर्ण इंद्रावर आहे. आता त्याला फक्त इंद्राला बाजूला करायचं आहे आणि इंद्राला बाजूला केल्यानंतर त्या सर्व कंपनीचा घराचा त्याला बॉस व्हायचा आहे आणि बॉस झाल्यानंतर तो सर्व जे आहे हे आपल्या ताब्यात येईल आणि सर्वांना घराच्या बाहेर इथे काढणार आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, या सर्व प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढे जे होईल इंद्रा आणि राणीचं प्रेम कधी होईल, तुम्हाला काय वाटतं, त्यांचं प्रेम व्हायला पाहिजेत का, ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये इथे नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा जर रिव्ह्यू आला तर तो लगेच तुमच्यापर्यंत इथे पोहोचेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यामुळे आमचंसुद्धा इथे प्रोत्साहन वाढतं व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता चला इथे भेटूया का पुढच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत इथे धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट. तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.